नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, विषय भूगोल, इयत्ता 11वी कला। मी प्राध्यापक साखरे SS। आज मी आपणाला इयत्ता 11वी भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमामधील 80 मार्काचा जो थिअरीचा भाग आहे, याच्यामध्ये एकूण 8 टॉपिक आहेत, याविषयी आपण चर्चा केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने भूगोल म्हणजे काय, भूगोलाच्या असणाऱ्या प्रमुख 2 शाखा, त्याचबरोबर प्राकृतिक भूगोल इयत्ता 11वी, मानवी भूगोल इयत्ता 12वी, भूगोल विषयाचं महत्त्व, त्याचबरोबर आपल्या 80 मार्काच्या थिअरीचं स्वरूप आणि अभ्यासक्रम काय आहे, 1 ते 8 टॉपिक, याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे। आता आपण प्रथम जो टॉपिक आहे भू हालचाली, या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। आता भू हालचाली म्हणजे काय, तर प्रामुख्यानं भू म्हणजे जमीन आणि हालचाल, जशी प्राण्यांची, वनस्पतींची, मानवाची, सर्वांची जी हालचाल चालते, त्या पद्धतीने भू म्हणजे जमिनीची हालचाल झालेली दिसून येते आणि वेगवेगळी भूरूपे आपल्याला तयार झालेली दिसून येतात। सहज आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश असेल, पठारी प्रदेश असेल, तर त्या ठिकाणचा काही प्रदेशामध्ये हजारो वर्षापूर्वी त्या ठिकाणी जमिनीचा सपाट भाग होता, तिथं पठारांची, पर्वतांची निर्मिती झाली। काही पठारांच्या प्रदेशामध्ये तळ्यांची निर्मिती झाली। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अंतर्गत ज्या हालचाली झालेल्या दिसून येतात, त्याला म्हटलेलं आहे भू हालचाली। आता याच्यामध्ये भू हालचालींचा अभ्यास करीत असताना अंतर्गत प्रक्रिया ज्या घडलेल्या दिसून येतात पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये, तर या अंतर्गत प्रक्रियांचे 2 प्रकार असलेले दिसून येतात। कोणते 2 प्रकार आहेत, तर याच्यामध्ये एक आहे मंद हालचाली आणि दुसरे आहेत शीघ्र हालचाली। आता मंद हालचाली म्हणजे काय, तर जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया घडून आलेल्या दिसून येतात। एक विशिष्ट बल, ताकद, ताण, बल म्हणजे त्या ठिकाणी शक्ती, या दृष्टीने उल्लेख आपण करणार आहोत। प्रामुख्यानं पुढे जो भाग आहे त्याच्यामध्ये बल शब्द येणार आहे, म्हणून या ठिकाणी ही कन्सेप्ट क्लिअर करा, बल म्हणजे शक्ती। आता अंतर्गत भागातील बल, शक्ती यांचा परिणाम त्या ठिकाणी मंद गतीने झालेला दिसून येतो, त्याला मंद हालचाली म्हटलेला आहे। आणि याचाच परिणाम त्या ठिकाणी शीघ्र गतीने झालेला दिसून येतो, आणि मग शीघ्र गतीमध्ये भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, या अंतर्गत क्रिया झालेल्या दिसून येतात, त्याला शीघ्र हालचाली असं म्हटलेलं दिसून येतं। याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण ज्या 2 हालचाली आहेत, मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली, तर आता आपण मंद हालचाली याविषयी अभ्यास करणार आहोत। आणि हा भाग झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या भागामध्ये आपण शीघ्र हालचालीला सुरुवात करणार आहोत। म्हणजे आता आपण मंद हालचाली विषयीच हा सर्व भाग पाहणार आहोत, हा भाग लक्षात घ्या। आणि हा भाग झाल्यानंतर, 1-2 भाग झाल्यानंतर मग पुढच्या भागामध्ये आपण शीघ्र हालचाली, भूकंप, ज्वालामुखी याविषयी चर्चा करणार आहोत। आता मंद हालचालीमध्ये काय आहे, त्याचा समावेश कशामध्ये येतोय, काय म्हटलेलं आहे मंद हालचाल म्हणजे नेमकं, तर तो भाग इथं आपल्याला सांगितलेला दिसून येतो। पहा, अंतर्गत बलामुळे, इथं पहा हा शब्द आपण याच्या अगोदर देखील उल्लेख केला की बल म्हणजे अंतर्गत शक्ती, अंतर्गत बलामुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनकी हालचाल म्हणतात। भूविवर्तनकी हालचाल म्हणजे जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये होणारी हालचाल, जमिनीचा अंतर्गत भाग आहे म्हणजे भू म्हटलेला आहे, त्याला भूविवर्तनकी हालचाल म्हणतात। या हालचालींच्या दिशानुसार त्यांचे ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर असे 2 गट केले जातात।
पहा या ठिकाणी दोन प्रकार सांगितलेले आहेत की पृथ्वीच्या अंतर्गत बलामुळे काय झालेलं दिसून येतं, तर भूविवर्तनकी हालचाल झालेली दिसून येते. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या दिसून येतात आणि त्याच्यामध्ये दिशेनुसार जसं आपण म्हणतो पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या ज्या दिशा आहेत, तसं या ठिकाणी उत्तर, दक्षिण किंवा पूर्व, पश्चिम या दृष्टीने जर उल्लेख केला तर ऊर्ध्वगामी म्हटलेला आहे. ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वरती अशा प्रकारची जी हालचाल झालेली दिसून येते किंवा वर्ण खाली, त्याला ऊर्ध्वगामी हालचाल म्हणजे याच्यामध्ये खालून वरती झालेली हालचाल. आणि क्षितिज समांतर हालचाल म्हणजे आपण सर्वसाधारणपणे 7वी 8वी मध्ये पाहिलं असेल की क्षितिज म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आभाळ जमिनीला टेकल्यासारखं दिसतं त्याला क्षितिज म्हटलेलं आहे. मग क्षितिज समांतर हालचाल म्हणजे सपाट जमिनीच्या भागामध्ये, अंतर्गत भागामध्ये ही हालचाल झालेली दिसून येते आणि वेगवेगळ्या अंतर्गत भागामध्ये जमिनीच्या भागामध्ये बदल झालेले दिसून येतात. याच्यामध्ये ऊर्ध्वगामी हालचाली म्हणजेच खंड निर्माणकारी हालचाली. आता ऊर्ध्वगामी आपण म्हटलंय की जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये खालून वरती असा जमिनीचा अंतर्गत भागाच्या बलाचा ताण, प्रेशर आलेला दिसून येतो, दाब आलेला दिसून येतो. आणि या ऊर्ध्वगामी हालचालीमुळे काय होतंय तर खंड निर्माणकारी हालचाली निर्माण झालेल्या दिसून येतात. खंडाची निर्मिती या ठिकाणी झालेली दिसून येते. ती कशा पद्धतीने आहे पहा. पृथ्वीच्या अंतरंगातील बलामुळे म्हणजे अंतर्गत असणाऱ्या शक्तीमुळे व ऊर्जेच्या वहनामुळे अंतर्गत भागामध्ये जी ऊर्जा आहे तिचं वहन कार्य त्या ठिकाणी सतत चालू असतं. हालचाली निर्माण होतात. पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे मंद गतीने हालचाली होतात. या ठिकाणी खंडांची निर्मिती होताना अंतर्गत भागामध्ये काय झालेलं आहे तर पृथ्वीच्या अंतरंगातील बल, शक्ती आणि ऊर्जेच्या वहनामुळे काय झाले हालचाली निर्माण झालेल्या दिसून येतात. पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे म्हणजे वरच्या केंद्रीय भागाकडून, अंतर्गत केंद्रीय भागाकडून वरती भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाच्या वरच्या भागाकडून जमिनीच्या अंतर्गत भागाकडे म्हणजे केंद्राकडे मंद गतीने हालचाली झालेल्या दिसून येतात. आणि या हालचाली होऊन या ठिकाणी खंडाची निर्मिती झालेली दिसून येते. म्हणून याला म्हटलेलं आहे खंड निर्माणकारी हालचाल. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. हा भाग समुद्र सपाटीपासून वरती उचलला जातो, त्यापासून खंडांची निर्मिती होते. म्हणून त्यांना खंड निर्माणकारी हालचाली म्हणतात. तसेच पठारांची निर्मिती होते. या हालचालींचा ताण व दाब यांच्याशी संबंध नसतो. पहा या ठिकाणी काय आहे तर जमिनीच्या अंतर्गत भागातील केंद्राकडून भूपृष्ठाकडे, भूपृष्ठाकडून केंद्राकडे त्या ठिकाणी असणारे बल किंवा त्या ठिकाणी असणारे ऊर्जेचं वहन यामुळे काय झालेलं दिसून येतं तर विस्तीर्ण जमिनीचा भूकवचाचा भाग वरती उचलला जातो. तो समुद्र सपाटीच्या वरती. आता समुद्र सपाटी शून्य प्रमाणात आपली जी मानलेली आहे तर ते एक उदाहरण त्या ठिकाणी पुढे एमपीसी यूपीसी साठी लक्षात ठेवा. आपल्या भारतामध्ये तामिळनाडूमधील चेन्नई जे ठिकाण आहे, पूर्वी मद्रास म्हटलं जात होतं, तर चेन्नई या ठिकाणी आपली समुद्र सपाटी 0 मानलेली आहे. आणि तिथून सर्व पर्वतांची, सर्व पठारांची त्या ठिकाणी हाईट, उंची मोजलेली दिसून येते. उंची ही नेहमी मीटर या परिमाणामध्ये मोजली जाते, हेही लक्षात ठेवा. 3.25 फुटाचा 1 मीटर असलेला दिसून येतो. हा देखील भाग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि पर्वताची, पठारांची उंची जी समुद्र सपाटीपासून मोजली जाते ती मीटर या परिमाणामध्ये मोजली जाते. आणि चेन्नई हे ठिकाण 0 प्रमाणात आपल्या भारताची ही त्या ठिकाणी पातळी लक्षात घेतलेली आहे. आणि तिथून भारतातील सर्व पठारांची, सर्व मैदानाची, सर्व पर्वताची उंची मोजलेली दिसून येते. उदाहरण जर घ्यायचं झालं तर भारताच्या उत्तरेकडे असणारा जगातील सर्वात उंच पर्वत तो म्हणजे माउंट, त्या ठिकाणी असणार शिखर 848 मीटर उंच. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील त्या ठिकाणी सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई. याचा उल्लेख जर आपण केला तर ही जी उंची मोजलेली दिसून येते ही चेन्नई या ठिकाणी 0 प्रमाण मानून
ही उंची मोजलेली आहे आणि अशा पद्धतीनं हा पर्वताचा जमिनीचा भाग भूकवचाचा भाग वरती उचललेला दिसून येतो आणि समुद्र सपाटीच्या वरती उचलला जातो, म्हणून त्या ठिकाणी खंडांची निर्मिती होते. सध्या पहा, जे 7 खंड आहेत, आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि 7वा खंड जो आहे तो बर्फाच्छादित अंटार्क्टिका खंड. तर या खंडाची निर्मिती याच पद्धतीने जमिनीचा भाग वरती उचलला जाऊन आणि खाली खचल्यानंतर दऱ्यांची निर्मिती झालेली दिसून येते, सागराची निर्मिती झालेली दिसून येते. हा भाग आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. याला खंड निर्माणकारी हालचाली म्हणतात. तसेच पठारांची निर्मिती देखील याच पद्धतीने झालेली दिसून येते, परंतु याचा ताण आणि दाबाचा काहीही संबंध नसतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला खंडाची पठारांची निर्मिती झालेली आहे हा भाग लक्षात आलेला दिसून येतो. याला देखील मंद हालचाल असं म्हटलेलं आहे. यानंतर दुसरा जो प्रकार आहे हालचालींचा त्याला म्हटलेला आहे क्षितिज समांतर. आता आपण पाहिलं भूपृष्ठाकडून केंद्राकडून भूपृष्ठाकडे म्हणजे ऊर्ध्वगामी. आता क्षितिज समांतर याच्यामुळे काय झालेलं आहे, पर्वत निर्माणकारी हालचाली निर्माण झालेल्या दिसून येतात. आता पर्वत निर्माणकारी हालचालींची निर्मिती कशी झालेली आहे पहा. या हालचाली क्षितिज समांतर दिशेत कार्य करतात. बलाच्या दिशेनुसार या हालचाली खडकांच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण करतात. त्यामुळे भूपृष्ठास वळ्या, घड्या, भेगा पडतात. यामुळे पर्वतांची निर्मिती होते. खंड निर्माणकारी हालचालीपेक्षा यांचा वेग जास्त असतो. तसेच खडकांच्या स्तरात हालचाली होऊन विभंग निर्माण होतात. परिणामी घडी पर्वत किंवा गट पर्वत निर्माण होतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ऊर्ध्वगामी हालचालीमध्ये एक उदाहरण आपण घेतलं होतं पर्वत निर्माण हालचाली, परंतु तो भाग त्या ठिकाणी थोडासा ड्रॉप करा आणि या ठिकाणी क्षितिज समांतर हालचालीमध्ये पर्वत निर्माण हालचाली हा भाग त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे तेवढा एक पॉईंट त्या ठिकाणी दुरुस्त करणं गरजेचं आहे. ऊर्ध्वगामी हालचालीमध्ये खंड निर्माणकारी आणि पठारांची निर्मिती झालेली दिसून येते, तर क्षितिज समांतर हालचालीमध्ये पर्वत निर्माणकारी हालचाली झालेल्या दिसून येतात. या भूपृष्ठाला समांतर क्षितिज समांतर या कार्य करत असलेले दिसून येतात. आता बलाच्या दिशेनुसार या खडकांच्या हालचालीमध्ये ताण किंवा दाब निर्माण झालेला दिसून येतो. अंतर्गत भागामध्ये वेगवेगळ्या खडकांच्या स्तरात ताण निर्माण झालेला दिसून येतो किंवा प्रेशर आलेलं दिसून येतो, दाब निर्माण झालेला दिसून येतो आणि यामुळे काय झालेलं दिसून येतं, वळ्या, घड्या किंवा भेगा पडतात. म्हणजे त्यामुळं काय झालेलं आहे, वळ्या, घड्या, भेगा पडून पर्वतांची निर्मिती झालेली दिसून येते. खंड निर्माणकारी हालचालीपेक्षा यांचा वेग जास्त असतो. म्हणजे अगोदर ऊर्ध्वगामी केंद्राकडून भूपृष्ठाकडे तो जो भाग पाहिला आपण, तर त्याच्यापेक्षा या ठिकाणी पर्वत निर्माणकारी हालचालींचा क्षितिज समांतर यांचा वेग जास्त असतो. तसेच खडकांच्या स्तरात हालचाली होऊन विभंग निर्माण होतात. आता खडकांच्या स्तरात हालचाली होऊन विभंग निर्माण परिणामी घडी किंवा गट पर्वत निर्माण होतात. आता विभंग म्हणजे काय, तर एक विशिष्ट प्रकारचा भाग त्या ठिकाणी तो वरती आलेला दिसून येतो आणि तो गटासारखा दिसतो, त्याला घडी पर्वत किंवा गट पर्वताची निर्मिती झालेली दिसून येते. हा विभंग काय आहे, तर याविषयी पुढचा जो भाग आहे तिथं आपल्याला अजून स्पष्ट कल्पना येईल विभंग म्हणजे काय. तर अशा पद्धतीनं खडकाच्या स्तरात हालचाली होऊन विभंग निर्माण होतात आणि घडी पर्वत किंवा गट पर्वतांची निर्मिती झालेली दिसून येते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं दिसून येईल. आता पहा, या ठिकाणी जे अंतर्गत शक्ती आहे, बल आहे, येथील बलाचे 2 प्रकार पडतात. या 2 प्रकारानुसार हा भाग आपल्याला मांडलेला दिसून येतो. मग कोणते 2 प्रकार पडतात, तर याच्यामध्ये पहिला प्रकार आहे ताण निर्माणकारी बले. म्हणजे अंतर्गत असणारी शक्ती ताण निर्माण करून कशा पद्धतीने निर्माण झालेले आहे, गट पर्वत किंवा विभंग कसे निर्माण झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेले दिसून येतात. बले जेव्हा एकमेकांपासून विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ताण निर्माण होतो. भूपृष्ठाला छेद, भेग, भंग किंवा तडे पडतात. भूकवचात विभंग निर्माण, प्रस्तरभंग होऊन भेगा पडतात. त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मिती होते. आता ताण निर्माणकारी हालचालीमध्ये प्रामुख्यानं
भेगा निर्माण होतात, तडे त्या ठिकाणी पडलेले दिसून येतात, त्या ठिकाणी प्रस्तर भंग पावलेलं दिसून येतं आणि भेगा पडल्यामुळे काही ठिकाणी भाग वरती उचलला जातो, गट पर्वताची निर्मिती होते, ठोकळ्यासारख्या पर्वताची निर्मिती होते व खाली जो भाग खचतो त्याला दरी म्हटलेला आहे, खच दरी म्हटलेला आहे. आणि हा भाग कशामुळे झालाय तर ताण निर्माण होऊन या बलांची निर्मिती झालेली दिसून येते. हाच भाग इथं आपल्याला जवळजवळ 50-60% या स्पष्टीकरणावरून समजला असेल ताण निर्माणकारी बली. जरी काही समजला नसेल तर आपण आकृतीच्या साहाय्याने पाहिल्यानंतर तो भाग आपल्याला 100% स्पष्ट झालेला दिसून येईल. पहा या ठिकाणी 2 आकृत्या दाखवलेल्या आहेत. वरच्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे, इथं एक कागदाचा पुट्टा आहे किंवा लाकडाची त्या ठिकाणी पुट्टा आहे असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरू. इथं दोन्ही बाजूला 2 हात आहेत आणि इथं ताण दोन्ही बाजूला हे ओढलं जाते. आता हे ओढल्यामुळे काय होतंय तर खालच्या दुसऱ्या आकृतीमध्ये डायग्राम मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की दोन्हीकडे ताण निर्माण झाल्यामुळं हा भाग इथं तुटलेला दिसून येतो आणि या ठिकाणी तुटल्यामुळं इथला भाग खाली खचतो किंवा इथला भाग वरती आलेला दिसून येतो किंवा या ठिकाणचे जे 2 भाग आहेत ते दोन्ही भाग वरती जातात आणि हा भाग खाली जातो. हे वरती जे 2 आलेले भाग आहेत याला प्रस्तरभंग म्हटलेला आहे, भेगा म्हटलेले आहेत आणि वरती आलेला भाग गटासारखा दिसतो, ठोकळ्यासारखा दिसतो म्हणून याला गट पर्वत असं म्हटलंय. आणि इथला भाग जो खाली खचलेला त्या ठिकाणी दिसून येतो त्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने खचदरी असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे ताण निर्माणकारी बल यानुसार आपल्याला या ठिकाणी गट पर्वताची किंवा खचदरीची निर्मिती झालेली दिसून येते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. याच्यामध्ये दुसरा प्रकार आपल्याला सांगता येतो की ताण ऐवजी दाब त्या ठिकाणी प्रेशर यानुसार देखील त्या ठिकाणी काही निर्मिती झालेली दिसून येते. त्याविषयी देखील चर्चा आपल्याला सांगितलेली दिसून येते. तो भाग पहा, दाब निर्माणकारी बली. आता ताण झाला, आता या ठिकाणी प्रेशर दाब. बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना केंद्रित बल असेही म्हणतात. या बलामुळे स्तरावर दाब पडून भूपृष्ठास बाक येणे, वळ्या किंवा भेगा पडणे या क्रिया घडतात. पहा बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना केंद्रित बल असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे दोन्ही बाजूनी प्रेशर निर्माण त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. यामुळे काय होते, या बलामुळे स्तरावर दाब पडलेला दिसून येतो. म्हणजे प्रत्येक स्तरावरती प्रेशर आलेला दिसून येतो आणि भूपृष्ठास बाक येणे किंवा वळ्या किंवा भेगा पडणे या क्रिया घडतात. म्हणजे दोन्हीकडे प्रेशर निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी काही भाग वरती आलेला दिसून येतो, काही भाग खाली खचलेला दिसून येतो आणि त्यामुळं वळ्या किंवा भेगा पडणे या क्रिया दाब निर्माणकारी या बलामुळे निर्माण झालेल्या दिसून येतात. इथं देखील पहा, बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला वळ्या किंवा घड्या भेगा पडून त्या ठिकाणी याची निर्मिती झालेली दिसून येते. म्हणजे दाब निर्माणकारी हालचाली त्या ठिकाणी म्हटलेलं दिसून येतं. तर त्याचा अभ्यास कशा पद्धतीने आहे, इथं आपल्याला हा भाग सर्वसाधारणपणे समजलेला आहे परंतु तो 50 ते 60% समजलेला असेल. तोच भाग आकृतीच्या साहाय्याने पाहिला तर अजून तो क्लिअर स्पष्ट झालेला दिसून येईल. म्हणजे दाब निर्माणकारी बले आकृतीच्या साहाय्याने पहा. आता इथं पहा, इथं देखील 2 डायग्राम दाखवलेले आहेत, वरचा एक भाग आणि खाली एक भाग. वरती दाब आहे, मगाशी काय केलेलं होतं आपल्याला ताण म्हणजे दोन्हीकडून ओढलं जात होतं. इथं काय केलं जातंय, दोन्हीकडून प्रेशर. इथं ही एरो पहा, इथला एरो पहा, दोन्हीकडून डाव्या आणि उजव्या बाजूने दोन्हीकडून या ठिकाणी प्रेशर निर्माण केलंय, दाबलं जातंय. आणि त्यामुळे काय झालंय तर खालच्या आकृतीमध्ये पहा, हा भाग वरती उचलला जातो किंवा काही वेळेस खाली खचलेला दिसून येतो आणि त्या ठिकाणी हा वरती उचललेला जो भाग आहे याला वळ्या पडणं असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीनं पर्वतांची निर्मिती झालेली दिसून येते. याला हिमालय पर्वताचं देखील आपल्याला उदाहरण घेता येतं. याला वळ्या किंवा दाब प्रेशरने त्या ठिकाणी निर्मिती झालेली दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक साधा प्रयोग देखील आहे, तुम्ही देखील घरी सहज करू शकता. उदाहरणार्थ एक रुमाल घ्यायचा, तो रुमाल टेबलवरती ठेवायचा
आणि टेबलवरती ठेवल्यानंतर दोन्हीकडून हळूहळू प्रेस करायचं. त्याच्यामध्ये काही भाग वरती उचलला जाईल, काही भाग खाली खेचला जाईल. वरती आलेले जे वरचे भाग आहेत त्याला वळी पर्वत असं म्हटलेलं आहे, उदाहरणार्थ हिमालय. आणि खाली जो भाग खचलेला आहे त्याला दऱ्या असं म्हटलेलं दिसून येतं, खचदरी असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये दोन्हीकडून त्या ठिकाणी दाब निर्माण झालेला दिसून येतो आणि या प्रेशरमुळं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पर्वतांच्या निर्मिती झालेल्या दिसून येतात. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं भू हालचाली या टॉपिक मध्ये प्रामुख्यानं मंद हालचाल, शीघ्र हालचाल, त्याचबरोबर ऊर्ध्वगामी हालचालीमध्ये खंड निर्माणकारी हालचाली, क्षितिज समांतर हालचालीमध्ये पर्वत निर्माणकारी हालचाली, त्याचबरोबर त्याच्यामध्ये दोन प्रकारची बले आहेत, ताण निर्माणकारी बले आणि दाब निर्माणकारी बले. यानुसार त्या ठिकाणी पर्वतांची निर्मिती, गट पर्वतांची निर्मिती, दऱ्यांची निर्मिती कशी होते तो भाग या ठिकाणी आपण पाहिलेला दिसून येतो. याच्यानंतर पुढचा जो भाग आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये वलीकरण प्रक्रिया काय आहे, वलीचे भाग काय आहेत, त्याच्यामध्ये अपनती वली आहे, अभिनती वली आहे. म्हणजेच या ठिकाणी दाब निर्माणकारी बलामुळे जसं त्या ठिकाणी इथं पर्वताची निर्मिती झालेली आहे त्यालाच वली पर्वत असं म्हटलेलं आहे. म्हणून वलीकरण ही प्रक्रिया काय आहे, त्याच्यामध्ये कोणती उदाहरणं आहेत, वलीचे प्रकार कोणते आहेत, तो भाग आपण पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत.